तर मी आज चाललेले बघा कराडला निघाले आणि मला कधी वेळेत बस भेटल्या असं आजपर्यंत कधीच झालेलं नाही. उन्हानं माझा सिंदूर पण बिचारा गेला, कधी नव्हत लावलेला. मग शेवटी बस आली. बस येण्यापेक्षा बसमध्ये जागा मिळवणं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं, आणि ते पण खिडकीकडला जागा मिळवणं. मग खिडकीकडची जागा पकडली, बसले आणि मग पोचले कराडमध्ये. तर ही सगळी माझी वाटच बघत बसलेलीत. मग कारण आम्ही सगळे जाणार होतो प्रदर्शन बघायला, पण आज शेवटचा दिवस होता त्यामुळं गर्दी लईच होती. मग त्यातनं पण बघा वाट काढत आम्ही फायनली पोचलो तिथं. मग गाडी वगैरे पार्क केली. तोवर आमच्या दादूला पाणी प्यायचं होतं, मग त्याला पाणी दिलं आणि मम्मी दादूला घेऊन पुढं ओढत्या बघा कशी. तर आज आम्ही आलेलो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी महोत्सवाला. मग इकडं बघा सगळं कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन असते, जिल्हा लेवलचे प्रदर्शन असते. म्हणजे ह्याच्यात कसं शेती संबंधित अवजारं म्हणा किंवा नवीन तंत्रज्ञान, सगळ्यात मोठी एखादी कोंबडा असेल, म्हणजे लहानातल्या लहान गोष्टी व मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी या सर्व प्रकारच्या इथं बघायला भेटतात. आम्ही कॉलेज टाईमपासूनच इथं येत होतो कायम. जसं लग्न झालं तसं मला काही यायला जमलेलं नाही. मी आजच बघा आलेलो लग्न झाल्यापासून, ते पण घरचे होते म्हणून. मग बघत बघत पुढं गेलो तर भैयाला एक टोपी घ्यायची होती. मग मम्मीनं भैयाला टोपी घेतली आणि पुढं आलो तर तिथं हातावर छाप काढत होते. म्हणजे लहानपणी लय काढायचो आम्ही. जत्रेत गेलं की 10 रुपयाला हात भरून मेहंदी भेटायची, आणि तो छाप मला आज तिनं 50 रुपये सांगितलेलं. नाही म्हणता म्हणता मी 20 रुपयात बघा ते काढलं. आणि तिथनं पुढं आल्यावर एवढा बघा मोठाच्या मोठा कोंबडा होता. म्हणजे कोंबडी मला माहीत नाही ते काय होतं, पण ते लय, आमच्या घरी पण आहे कोंबडी, खरे बाबा हे लय मोठं होतं. म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे असतात तिथं. आणि पुढं बघायला तर ही पण कोंबडीचाच प्रकार होता. कुठली कोंबडी बघा ते काय माहिती नाही, ज्याला कोणाला माहिती असेल त्याने कमेंट करा. मग तिथनं पुढं आल्यावर मग मंचुरियन खाल्लं आणि पोरं म्हणली तर झोक्यात वगैरे बसूया, खरं आपलं काही तेवढं धाडस नाही बाबा बसायचं. मग दादूलाच बघा ट्रेनमध्ये बसवलं आणि तिथनं मग आम्ही घरी चाललो. तर मी आज चाललेले मसूरला. पण मसूरला कशासाठी चालले हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आता इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेलच तेवढं लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.